अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर झोपेतून जाग येत नवीन बस स्थानक परिसरातील नाश्त्याच्या हातगाड्यावर कारवाई केली आहे। मात्र हा प्रश्न उपस्थित होतो की ही कारवाई खरंच जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून झाली आहे का फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाखवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे। नाल्यातील घाण पाणी नाश्त्याच्या दुकानात वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कर्मचारी नाल्यातून पाणी भरून नेताना दिसत आहे। हा प्रकार केवळ घृणास्पदच नाही तर थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होतो। इतक्या दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना प्रशासन झोपेत होतं का? सोशल मीडियावर प्रकरण गाजल्यानंतरच कारवाई का? शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे नियमांची पायमल्ली होत असताना तिकडे मात्र दुर्लक्ष का? महापालिकेने आता कारवाईचा बडगा उचलला असला तरी ही कारवाई सातत्याने होणार का की काही दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार? नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क पायदळीत उडवल्यानंतर केवळ दिखाऊ नव्हे तर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई होणं गरजेचं आहे। या ठिकाणचं अतिक्रमण काढणंच यावर उपाय नसून नाश्त्याची गुणवत्ता तपासणं ही अधिक महत्वाची आहे।